नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूपच उपयुक्त अशा काही खास किचन टिप्स आणि हॅक्स ज्या आपल्या रोजच्या अवघड कामांना सुद्धा अगदी सहज पूर्ण करतील आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळ सुद्धा लागणार नाही। चला तर कुठल्या आहेत या खूप खास अशा किचन टिप्स आणि हॅक्स या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि याची पहिली किचन टिप आहे आपल्या किचन कॅबिनेट बद्दल। स्वयंपाक करत असताना मसाल्याचे किंवा तेलकट वगैरे डाग या किचन कॅबिनेटला लागतात, त्यासोबतच याच्या डोअर हँडलला, फ्रीजला वगैरे सुद्धा लागतात। तर हे किचन कॅबिनेट अगदी तेलकट आणि चिकट असे होऊ लागतात। तर हे कॅबिनेट आणि त्याचे हँडल्स कसे क्लीन करायचे, तर यासाठी आपण कुठलाही केमिकल वगैरे वापरणार नाही, तर घरातल्याच एका होममेड सोल्युशनने आपण ते साफ करायचं आहे। त्यासाठी इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलंय। यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 ते 2 मोठे चमचे विनेगर, त्यासोबतच भांडे घासण्याचं लिक्विड आणि 1 मोठा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं मिक्सचर व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि एखाद्या सॉफ्ट स्क्रबरच्या सहाय्याने हे मिक्सचर आपण किचन कॅबिनेटला लावून हलक्या हाताने रब करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदातच या एका होममेड सोल्युशनने यावरती जे काही हळदीचे, मसाल्याचे, तेलकट, चिकट असे काही डाग असतील तर ते अगदी सहज निघतील आणि तुमचं किचन कॅबिनेट अगदी पुन्हा नव्यासारखं चमकू लागेल। तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमधील कॅबिनेट्स किंवा डोअर हँडल्स वगैरे जर असेच खराब झाले असतील तर या एका होममेड सोल्युशनने नक्की क्लीन करून पहा। घरामध्ये आपण जेव्हा मेणबत्तीस म्हणजे कॅन्डल वगैरे लावतो तर या कॅन्डलचं वॅक्स म्हणजेच मेण आपल्या कपड्यांवरती सांडतं। तर हे टेबल क्लॉथवरती सांडलेलं वॅक्स कसं रिमूव्ह करायचं, तर त्यासाठी आपल्याला खूप काही मेहनत लागणार नाही। एका सोप्या ट्रिकने ही वॅक्स आपल्याला काढायचं आहे। सगळ्यात आधी एखाद्या स्पूनच्या साहाय्याने वरच्यावरती जे काही वॅक्स असेल जेवढं पॉसिबल होईल तेवढं काढून घ्या। तरीसुद्धा वॅक्स हे खाली तुम्हाला कपड्यावरती दिसेलच। तर हे रिमूव्ह करण्यासाठी इथे आपल्याला इस्त्री लागेल आणि एखादा सफेद पेपर किंवा सफेद कपडा लागेल। तर अशा प्रकारे हा सफेद पेपर या वॅक्सचे डाग आहेत त्यावरती अशा प्रकारे फोल्ड करून ठेवा। इस्त्री आपल्याला अगदी लोएस्ट सेटिंगवरती हलकीशी गरम करायची आहे आणि या वॅक्सचे जिथे डाग आहे त्यावरती आपण पेपर ठेवलाय तिथे अशी सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायची आहे। असं करून होतं काय की ज्यावेळेस इस्त्री गरम असते त्यावेळेस आपण या वॅक्सवरती ते जर फिरवली तर ती मेल्ट होऊन पूर्ण या पेपरला चिटकते। हा पेपर पूर्ण हे वॅक्स ॲब्झॉर्ब करून घेतं। तुमच्याकडे जर इस्त्री नसेल तर इथे तुम्ही हेअर ड्रायर सुद्धा वापरू शकता। तर अगदी काही सेकंदातच कितीही मोठा वॅक्सचा डाग जरी असला तर कुठल्याही प्रकारच्या कपड्यावरती हे वॅक्स अगदी सहज रिमूव्ह होऊ शकतं। बाथरूमचे नळ असो किंवा किचन सिंकचा नळ, तर हे टॅप अगदी पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी आल्यामुळे किंवा बऱ्याचशा ठिकाणी हार्ड वॉटर असतं तर या हार्ड वॉटरचे स्टेन्स यावरती जमा झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता या नळांवरती खूप पांढरट असे डाग पडतात। त्याचबरोबरीने या नळाची जी चमक आहे ती सुद्धा निघून गेलेली असते। तर हे नळ पुन्हा नव्यासारखी चमकवण्यासाठी आपल्याला लागेल एक होममेड सोल्युशन, ज्यामध्ये इथे एका वाटीमध्ये मी सगळ्यात आधी एका पूर्ण लिंबाचा रस घेतलाय। त्यासोबतच यात आपल्याला ॲड करायचा आहे बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा आणि 1 मोठा चमचा व्हाईट विनेगर। बस एवढंच साहित्य आपल्याला हवं आहे आणि याच तयार सोल्युशनला एखाद्या टूथब्रशच्या किंवा सॉफ्ट स्क्रबरच्या साहाय्याने आपण या नळाला पूर्ण लावून घेणार आहोत। 5 मिनिटं हे सोल्युशन असंच ठेवायचं आहे। यानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशच्या किंवा सॉफ्ट स्क्रबरच्या साहाय्याने आता हे सोल्युशन या नळावरती व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। यानंतर आता स्वच्छ पाण्याने हे नळ मी धुवून घेतलेत आणि आता फायनल रिझल्ट तुम्ही याचा पाहू शकता। किती पांढरट असे हार्ड वॉटरचे स्टेन यावरती जमा झाले होते। या एका होममेड सोल्युशनने अगदी नव्यासारखेच हे नळ आपण पुन्हा चमकवलेत। नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढई साफ करणं प्रत्येकालाच अगदी चॅलेंजिंग वाटत असतं, कारण यावरचं जे कोटिंग आहे ते सहज निघण्याची शक्यता असते। आतून तर ते आपण व्यवस्थित साफ करतोच, परंतु याची जी बॉटम साईड आहे ती कशी साफ करायची हे बऱ्याचशा जणांना माहितीच नसतं। तर ही बॉटम क्लीन करण्यासाठी सगळ्यात आधी या बॉटमवरती आपल्याला ॲड करायचा आहे थोडासा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा, त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ। तर इथे हे नॉर्मल कुकिंग मीठच आहेत आणि यावरती नंतर आपल्याला ॲड करायचं आहे व्हिनेगर। हे चायनीज रेसिपीजमध्ये वापरतात हेच व्हाईट व्हिनेगर आहे। तर व्हिनेगर यावरती ॲड केलं आहे। यानंतर अर्धा लिंबू कट करून या लिंबाच्या रसाने आणि या सालीने हे सर्व मिश्रण या नॉनस्टिक पॅनच्या बॉटमवरती लावून घेणार आहे। 5 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे। यानंतर सॉफ्ट स्क्रबरच्या साहाय्याने याचा जो नॉनस्टिक पॅनचा साईड आहे ती साफ करायची आहे आणि जो मेटल पार्ट आहे मेटलच्या घासणीने आता हा
नॉनस्टिक पॅन आपल्याला क्लीन करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी बिना मेहनत आणि काही मिनटातच नॉनस्टिक पॅनचं हे जे बॉटम आहे ते अगदी नव्यासारखंच चमकेल. तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी याच पद्धतीने तुम्ही नॉनस्टिक पॅनचा हा बॉटम नक्की साफ करा. त्यामुळे तुमचं नॉनस्टिक पॅन अजिबात खराब होणार नाही. मुलांची स्कूल बॅग असो किंवा टिफिन बॅग, मुलं ही इतकी खराब करतात की यामध्ये बऱ्याच वेळ तेलकटपणा किंवा भाजीचा वास वगैरे सुद्धा या टिफिन बॉक्समध्ये राहतो. तर ही स्कूल बॅग किंवा टिफिन बॅग आपण अगदी सहजासहजी कशी क्लीन करायची, तर याची एक सोपी ट्रिक. सगळ्यात आधी अगदी कोमट असं पाणी एखाद्या मोठ्या बकेटमध्ये घ्या. त्यामध्ये ॲड करा 1 ते 2 चमचे डिटर्जंट पावडर आणि 1 मोठा चमचा बेकिंग सोडा. त्यासोबतच एका पूर्ण लिंबाचा रससुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित छान मिक्स करा. पाण्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की तुमच्याकडे जेवढ्या काही स्कूल बॅग असतील किंवा टिफिन बॉक्स वगैरे असतील तर हे सगळ्या बॅग्स या पाण्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवा. 2 तास भिजत घातल्यानंतर आता अगदी सॉफ्ट ब्रशने तुम्ही या बॅग्स घासून घ्या. तुम्ही पाहाल कितीही खराब तेलकट चिकट असे डाग जर या बॅगवरती असतील तर अगदी काही मिनिटातच ते निघतील, कारण या एका सोल्युशनमध्ये आपण ते भिजत घातले होते. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून या बॅग वाळत घाला. पूर्णपणे सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता यावरती जे काही तेलकट मसाल्याचे वगैरे डाग होते, धुळीचे वगैरे स्टेन्स होते, तर ते अगदी छान निघालेत आणि ही बॅग अगदी नव्यासारखीच दिसते. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे टिफिन बॅग असो किंवा स्कूल बॅग या एका सोप्या मेथडने नक्की क्लीन करून पहा. खूप जबरदस्त अशी ही ट्रिक आहे आणि 100% वर्कसुद्धा करते. थंडीचे दिवस चालू झाले की आपल्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्वेटर वापरतात. लहान मुलांना जर तुम्ही कधी स्वेटर घालायला गेले तर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा स्वेटरचा नेक हा अगदी लहान असतो किंवा हाय नेक असल्यामुळे डोक्यातून सहज मुलांच्या जात नाही. आणि अशा वेळेस स्वेटर घालण्यासाठी मुलं चिडचिड करतात, स्वेटर घालायलाच नको म्हणतात. कारण स्वेटर घालताना त्यांना त्रास होतो. हा स्वेटर मुलांच्या डोक्यातून जाताना बराचसा टोचतो किंवा रुततो. तर अशा वेळेस हा स्वेटर डोक्यातून सहज जावा यासाठी एक छान ट्रिक आपल्याला करायची. आपल्या घरामध्ये एखादी स्वच्छ पॉलिथिन बॅग किंवा जर हेअर कॅप वगैरे असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मुलांच्या डोक्याला ती सगळ्यात आधी लावून घ्यायची आहे. आणि आता या पॉलिथिन बॅगमधून मुलांना आपण स्वेटर घालायचं आहे. तर तुम्ही पाहाल स्वेटरचा नेक कितीही लहान असला किंवा हाय नेक जरी असला, या पॉलिथिन बॅगमुळे तो सहज मुलांच्या डोक्यातून जाईल. त्यामुळे आता हा मुलांना रुतणार नाही आणि मुलंसुद्धा स्वेटर घालायला चिडचिड करणार नाही. फक्त स्वेटर घालतानाच नाही तर काढतानासुद्धा तुम्ही मुलांना अशी बॅग लावून हा स्वेटर काढू शकता. त्याचबरोबर मुलं सकाळी शाळेत जात असतात, त्यामुळे बरेचसे हेअरस्टाईल वगैरे मुलांची आपण शाळेसाठी केलेली असती, तर त्यामधूनसुद्धा स्वेटर बऱ्याच वेळ जात नाही. तर हेअरस्टाईल बिघडू नये त्यासाठी सुद्धा तुम्ही पॉलिथिन बॅग लावून मुलांना स्वेटर घालू शकता. म्हणजे मुलांची धावपळ सकाळी होणार नाही, हेअरस्टाईल पण बिघडणार नाही. आहे की नाही जबरदस्त ट्रिक? तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आय होप की आजच्या या व्हिडिओतील सगळ्या या छोट्या मोठ्या टिप्स अँड हॅक्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील आणि माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ती सुद्धा नक्की प्रेस करा, ज्यामुळे या चॅनलवरती मी जरी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठलाही उपयुक्त व्हिडिओ मिस होणार नाही.